हॅलो ऑल, वेलकम इन फ्लेवर डायरीज विथ प्रीती. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक युनिक रेसिपी जिचे नाव आहे बर्ड नेस्ट. तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये 3 उकडलेले बटाटे घ्या. हे बटाटे आपल्याला चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे. त्यानंतर यात ॲड करा चिरलेला बारीक कांदा, हिरवी मिरची, पनीर, कोथिंबीर, जिरे, हळद, लाल मिरची, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे सर्व आता आपले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे. आता यातील थोडेसे मिश्रण घेऊन याला आपल्याला नेस्टचा आकार द्यायचा आहे. इथे मी आता सर्व मिश्रणाचे नेस्ट बनवून घेते. पाहू शकता तुम्ही इथे आता आपले सर्व नेस्ट बनवून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला नेस्टमधील एग्ज बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथे थोडेसे पनीर घेतले. त्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा ॲड केला आहे. काळी मिरी पूड, मीठ हे ॲड करून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. हे चांगले मळून झाले की आपल्याला याचे छोटे छोटे अशा प्रकारे एग्ज बनवून घ्यायचे आहे. मी सगळ्या पिठाचे इथे एग्ज बनवून घेतले आहेत. यानंतर आपल्याला नेस्टसाठी कोटिंग बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर व 2 चमचे मैदा घेतलेला आहे. त्यात थोडेसे मीठ ॲड करून थोडे थोडे पाणी ॲड करून हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. हे आपल्याला थोडेसे थिकच ठेवायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल तापण्यासाठी ठेवूया. तेल तापले की लो फ्लेमवरती आपल्याला हे एग्ज तळून घ्यायचे आहेत. हे जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचे. आता आपण हे एग्ज काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला नेस्ट तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम नेस्ट आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या कोटिंगमध्ये बुडवून त्यानंतर त्याला वरतून सेवईची कोटिंग द्यायची आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आपले नेस्ट किती सुंदर दिसत आहे. आता इथे सर्व नेस्टला कोटिंग करून घेऊया. त्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे तेलामध्ये फ्राय करून घ्या. थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण तळून घेऊ. चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आला की एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता हे एका प्लेटमध्ये सर्व करूया. याच्यावरती मी टोमॅटो केचप टाकलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पुदिना चटणी किंवा चिंचेची चटणीही यूज करू शकता. त्यानंतर यावरती एग्ज ठेवून घ्या आणि गार्निशिंगसाठी तुम्ही पुदिना किंवा कोथिंबीर यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपले बर्ड नेस्ट तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.